अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं राज्यातलं म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे। आणि विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यातलं पहिलं डिजिटल मीडिया परिषदेचं अधिवेशन होत आहे। आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की सरकारची बाजू असेल किंवा सामान्य जनतेची बाजू असेल ही लावून धरण्यासाठी किंवा अडीअडचणी प्रश्न कोणाचे सामान्यांचे असतील हे सरकारपर्यंत मांडण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। मग तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल। आता प्रिंट मीडियाच्या सोबतच डिजिटल मीडिया हा सुद्धा खूप ताकदीनं काम करतोय आणि एकाच गाडीच्या दोन चाकं असल्याप्रमाणे ही दोन्ही चाकं महाराष्ट्रामध्ये काम करतायत। एस.एम. देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद काम करते आणि तिच्याशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचं 14 सप्टेंबर 2025 ला सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये अधिवेशन होत आहे आणि हे दिवसभर अधिवेशन चालणार आहे। या अधिवेशनामध्ये डिजिटल मीडियामध्ये जे काम करणारे आमचे प्रतिनिधी आहेत, युट्यूब चॅनलवाले प्रतिनिधी जे असतील त्यांनी पण उपस्थित राहायचे, त्यासोबत फेसबुकवर असतील, इंस्टाग्रामवरती असतील, पोर्टलवर असतील, ब्लॉगर्स असतील, या जिथं जिथं डिजिटल मीडिया आपला कार्यरत आहे आणि त्यावरती आपल्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केल्या जातात त्या सगळ्या पत्रकारांनी अगोदर डिजिटल मीडिया परिषदेचं सदस्य असणं गरजेचं आहे। आणि जे सदस्य आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणाऱ्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचे। या ठिकाणी अनेक जण उपस्थित राहणार आहेत। आपले डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे, अधिवेशन होत आहे। या अधिवेशनामध्ये डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळणार आहे। मग आपण काम कसं करायचंय, कोणती बातमी कशा पद्धतीनं प्रसारित करायची इथपासून ते काही नियम आहेत त्या नियमांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळेल। काही नवीन नवीन त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल असतील किंवा आणखी काही डिजिटल मीडियामध्ये तंत्रज्ञान असेल त्याचा सुद्धा माहिती या अधिवेशनामध्ये आपल्याला मिळणार आहे। दुसरा भाग याच्यामध्ये की पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार जी बातमी देतो तो आपलं घरदार सोडून बाहेर फिरतो, समाजासाठी दिवस रात्र काम करतो आणि जीवावर बेतून जी घटना असेल ती प्रेक्षकांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा पत्रकार बांधव करतोय। पण या घटनेमध्ये अनेक जणांच्या त्या बातम्या जिव्हारी लागतात, कुणाला सत्यता नको असते आणि मग त्या ठिकाणी पत्रकारांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होण्याचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे। हीच बाजू लक्षात घेऊन या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल व्हावा आणि कडक कारवाई व्हावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा स्थापन केलेली आहे। आणि त्यामुळे अनेक पत्रकारांवर जे हल्ले झालेले आहेत ज्यांनी हल्ले केलेत त्यांच्यावरती या कलमांतर्गत कारवाई झाली पाहिजे यासाठी हा कायदा सुद्धा राज्य सरकारकडून महाराष्ट्रामध्ये हा मंजूर करून घेतलेला आहे। याची कारवाई करणं गरजेचं आहे। अत्यंत प्रभावीपणे जर कारवाई झाली तर आमच्या पत्रकारांना मोकळ्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे त्या ठिकाणी बातम्या देता येतील, वृत्तांकन करता येईल। तर त्यासाठी ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा लावून धरणार आहे। दुसरा भाग असा डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना आणि सदस्यांना मी आवर्जून सांगतो की अनेक पत्रकारांचे मुद्दे, जसं प्रिंट मीडियामध्ये ऍक्रेडिटेशन कार्डच्या संदर्भातला विषय तसाच ऍक्रेडिटेशन कार्ड हे डिजिटल मीडिया प्रतिनिधींना सुद्धा मिळायला पाहिजे, ही मागणी आपली डिजिटल माध्यमाच्या वतीने तिथं आहे। त्यासोबतच प्रिंट मीडियाला जशा पद्धतीनं राज्य सरकारच्या जाहिराती असतात किंवा वेगवेगळ्या योजनांची माहिती त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते, तशाच पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आमचा डिजिटल मीडिया असेल, या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ती राज्य सरकारची माहिती आणि योजना ही पोहोचवण्यासाठी जाहिराती स्वरूपात सुद्धा ती डिजिटल मीडियाला मिळणं आवश्यक आहे। ही मागणी सुद्धा आपण या अधिवेशनामध्ये लावून धरत आहोत। याच्याही पुढच्या आरोग्याच्या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेप्रमाणे डिजिटल मीडिया परिषद सुद्धा पत्रकारांसाठी काम करत आहे। कारण ज्या पत्रकारांना आरोग्यविषयक काही अडचणी येत आहेत, काही अपघात होत आहेत, तर अशा वेळेला त्या कुटुंबावर सुद्धा मोठं संकट निर्माण होतं आणि त्याला आर्थिक मदत करण्याची भावना, भूमिका ही आतापर्यंत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर असतील, शरद पाबळे सर असतील किंवा आमचे सर्व राज्यातले पदाधिकारी असतील आणि त्यासोबतच आता डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे असतील किंवा आमचे डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी असतील, हे प्रयत्न करतायत की डिजिटल मीडियाच्या कुठल्याही प्रतिनिधीला जर काही अपघात झाला किंवा काही आरोग्यविषयक काही संकट त्याच्यावरती आलं तर त्याला सुद्धा आर्थिक मदत राज्यभरातून झाली पाहिजे, त्याच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय। त्यामुळे जास्तीत जास्त आपण डिजिटल मीडिया परिषदेचं सदस्य होणं हे अत्यंत गरजेचं आहे। दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे,
प्रत्येक जिल्हा स्तरावरती एस.एम. देशमुख सरांना जिल्हा कार्यकारिणी नियुक्त केलेली आहे आणि आपले प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे सरांनी सुद्धा त्या पद्धतीनं जिल्हाधीश नियुक्त केलेले आहेत. त्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुका प्रतिनिधी असतील किंवा त्यांच्यासोबतची काम करणारी टीम असेल, आज एका तालुक्यामध्ये कमीत कमी 15 जणांची टीम आहे. एका तालुक्यात 15 जणांची टीम, एका जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 250 ते 300 पदाधिकारी हे डिजिटल मीडियामध्ये एका जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि असे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीम काम करते. म्हणजे डिजिटल मीडिया परिषद ही आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संघटना मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेली आहे, हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं. एवढे जर पदाधिकारी एका जिल्ह्यात एका राज्यात जर काम करत असेल तर निश्चितपणे सामाजिक प्रश्नाला या ठिकाणी आम्ही आवाज उचलतोय, न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. समाजानं सुद्धा डिजिटल मीडियाला खूप प्रेम दिलेलं आहे. याच पद्धतीचं पुढचं प्रेम सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे आणि ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे. यासाठी या राज्य अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे चर्चेले जाणार आहेत. अनेकांना यामध्ये प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे. त्या प्रशिक्षणाचा सुद्धा आपण दिवसभर त्या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे अधिवेशन होत आहे, या ठिकाणी 1000 पदाधिकाऱ्यांना बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली, प्रशिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पुढील सुविधा सुद्धा त्या ठिकाणी दिवसभर या पत्रकार बांधवांसाठी त्या ठिकाणी डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने देण्यात येणार आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की या अधिवेशनाला राज्यातले अनेक मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, हे सुद्धा उपस्थित राहतील. आपले प्रश्न, आपल्या मागण्या या त्यांच्या समोर आपल्याला थेटपर्यंत मांडायच्यात आणि त्यामुळं या अधिवेशनाला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आवाहन सुद्धा या माध्यमातून आपल्याला करतो. धन्यवाद.